खूप वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी सुंदर नावाचा एक गरीब शिकारी राहत होता. एकदा अन्नाच्या शोधात तो जंगलात गेला, पण दिवसभर प्रयत्न करूनही त्याला काही मिळाले नाही. संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला. भीतीपोटी तो एका बेलाच्या झाडावर चढून बसला आणि त्याच झाडाखाली एक महादेवाची पिंड होती हे त्याला माहीत नव्हते. रात्रभर जागा राहण्यासाठी सुंदर झाडाची पाने तोडून खाली टाकत राहिला. ताण लागल्यावर त्याने पाणी पिण्याआधी थोडे पाणी झाडाखाली टाकले. न कळत पाणी आणि बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर पडले. अशा रीतीने उपवास, जागरण, बेलपत्र हे सर्व त्याच्याकडून अनावृतपणे घडले आणि ती रात्र होती महाशिवरात्रीची. पहाटे सुंदर घरी परतला. काही काळानंतर त्याचा मृत्यू झाला. त्याला घेऊन जाण्यासाठी यमदूत आले, पण महादेवांनी त्याला वाचवले, कारण त्याने भक्तिभावाने नाही पण न कळत का होईना महाशिवरात्रीला महादेवांची पूजा केली होती. या कथेतून महाशिवरात्रीचे महत्त्व आणि भक्तीची शक्ती स्पष्ट होते.